पवारांनी ज्यांना सोबत असतानाही हरवलं, आज त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. केशव उपाध्याय यांनी शरद पवारांना हा खोचक टोला लगावलाय. राज्यसभेसाठी काँग्रेसच्या दारामध्ये जावं लागतंय असंही उपाध्यायांनी म्हटलेलं आहे. तर केशव उपाध्यायांनी काय म्हटलेलं आहे पाहूया. कुर्बानी देगा कौन? गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आखे चित्रपटात कादर खान आणि सदाशिव आमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे. दोघे जिवलग मित्र, दोघेही बिंदूवर प्रेम करणारे आणि पार्टीत बिंदू दोघांकडे सारखंच लक्ष देणारी. तेव्हा सदाशिव आमरापूरकर म्हणतात, एकाला कुर्बानी द्यावी लागेल. आणि कादर खानचा थेट सवाल, कुर्बानी देगा कौन? आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका. महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकतं. राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही, पण काँग्रेसची अट स्पष्ट. राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही. म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली. आता खरी उत्सुकता याचीच, या दोघांच्या मैत्रीमध्ये कुर्बानी कोण देणार? शरद पवार, उद्धव ठाकरे की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार?